बीड सरपंच हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट। आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा 6 डिसेंबरला 2 वेळा फोनवर संवाद। 6 डिसेंबरला झालेल्या वादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या। वाल्मिक कराडानंतर आता मुलगा सुशील कराडही अडचणीत येणार। सुशीलनं मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप। पोलीस आयुक्त दखल घेत नसल्याचं सांगत मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर न्यायालयात खासगी फिर्याद। खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात चाटेला अटक करण्याची केज कोर्टाकडून एसआयटीला परवानगी। आज पुन्हा चाटेला केज कोर्टात हजर करणार। धाराशिव वाशिममध्ये आज जनआक्रोश मोर्चा। बीड सरपंच हत्या आणि परभणी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नागरिक रस्त्यावर उतरणार। देशमुख कुटुंबियांसह लोकप्रतिनिधी आणि नेते उपस्थित राहणार। पोलीस हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती देत नाहीत। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखांचा पोलिसांवर आरोप। तपास कोणत्या दिशेनं याची माहिती आम्हाला मिळायला हवी, देशमुख कुटुंबियांची मागणी। हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वय संबंध आहे की नाही हे तपासानंतर कळेलच। आताच दावे नको, सुरेश धस यांचा अजित पवारांना सल्ला। बीड प्रकरणात कुणाचेही लाड होऊ देणार नाही। कुणापर्यंतही धागेदोरे पोहोचले तरी माफी नाही, अजित पवारांचा इशारा। महायुतीकडून निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करण्याचा वायदा, मात्र राष्ट्रवादीकडून कर्जमाफीचा विषय मस्करीवर। माझ्या भाषणात कर्जमाफीबाबत कधी ऐकलं का, अजितदादांचं भुवया उंचावणारं विधान। राजकारणात काही पक्क नसतं। उद्धव ठाकरे आधी माझे मित्र होते, आता राज ठाकरेही मित्र आहेत, तर उद्धव ठाकरेही शत्रू नाहीत। एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। मला महाराष्ट्रात बदल घडवणारं राजकारण करायचंय, बदलाचं नाही। नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शिर्डीत उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन। सर्व मंत्री आमदार खासदारांसह राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार। शहा फडणवीस गडकरी मार्गदर्शन करणार। टोरेस कंपनीच्या कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेचं धाडसत्र सुरूच। छापेमारीत आतापर्यंत दागिने आणि 5 कोटी रक्कम हस्तगत, तर भाईंदरमधील कंपनीशी निगडीत तिघांना अटक। टोरेसनं 300 रुपयाचे मोजोनाईट हिरे हजारो रुपयांना विकले। मुंबईच्या अंधेरी सिप्समधून मोजोनाईट हिरे घेत असल्याची ही माहिती। आर्थिक गुन्हे शाखा पुरवठादारांना समन्स पाठवणार। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर। तपास पूर्ण झाल्यानं आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही। कुणीही जखमी नसल्यामुळे हत्येचं कलम लागू होत नाही, कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण। परवानगीशिवाय आरे कॉलनीतील झाडे तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश। झाडे तोडण्याची गरज भासल्यास प्राधिकरणाला न्यायालयात अर्ज करावा लागणार। केस गळतीच्या भीतीनं शेगावातील नागरिकांनी आठवडाभरापासून अंघोळच केली नाही। प्रशासनानं शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। पाण्यात नायट्रेटचं प्रमाण असल्याचं अहवालातून समोर। वसई रोड विभागातील पुलाच्या तुळ्या उभारणीसाठी जानेवारी-फेब्रुवारीत दिवा कोपरदर दरम्यान वाहतूक ब्लॉक। दिवा वसई रोड दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार। कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची 8 ते 10 दुचाकींना धडक। गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। वसईत बंदुकीचा धाक दाखवून सराफा दुकानात दरोडा। मालकाच्या डोक्यात मारून सोन्याची लूट। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। 50 तोळे सोन्याची चोरी झाल्याची माहिती। गोकुळ दूध संघाकडून म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। म्हशीचा दूध खरेदी दर 52 रुपयांवरून 54 रुपयांवर। जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील उत्पादकांना फायदा होणार। महाराष्ट्र अवघ्या 10 दिवसात 5 वाघांचा मृत्यू। 2024 मध्ये वाघांच्या मृत्यूचा आलेख 50% वाढला। यवतमाळच्या प्रकरणात वाघाचे दात आणि नख गायब, तर भंडाऱ्यात चक्क वाघाचे तुकडे सापडल्याचा प्रकार समोर। कॅलिफोर्नियातील जंगलात लागलेल्या आगीत 10 जण ठार। वणव्याने जवळपास 117 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र व्यापले। हॉलिवूडमध्ये असलेल्या अनेक अभिनेत्यांच्या घरांनाही आग। शपथविधीआधी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा। हशमनी प्रकरणातील सर्व 34 आरोपांमधून ट्रम्प यांची निर्दोष मुक्तता। 10 दिवसांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार। अडल्ट स्टारसोबत संबंध ठेवल्याचा होता ठपका।